नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहता तळेगाव टाइम्स. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त एक अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. लवकरच आपण याबाबतचा एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत. मी याला बोलतो ते मला बोलतो धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेले आहे. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा अल्प परिचय या ठिकाणी मी वाचून दाखवत आहे. छत्रपती संभाजी महाराज 14 मे 1657 हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र होते. त्यांना धर्मवीर आणि शंभू राजा म्हणूनही ओळखले जाते. आईचे नाव सईबाई आणि वडिलांचे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा कार्यकाळ 1680 ते 1689. शिक्षण ते अत्यंत विद्वान होते. त्यांना संस्कृत, मराठी, फारसी, हिंदी अशा अनेक भाषांचे ज्ञान होते. त्यांनी बुद्धभूषण, नक्षत्रांत, सात शतक, नायिका भेद हे ग्रंथ लिहिले. त्यांनी आयुष्यात एकही लढाई हरली नाही. त्यांनी मुघल, पोर्तुगीज, सिद्धी यांच्याशी मित्राने लढा दिला. वयाच्या 9व्या वर्षी ते मुघल मनसबदार बनले. औरंगजेबाची मोठीकोट असूनही त्यांनी 9 वर्ष सातत्याने लढा दिला. औरंगजेबाने दिलेले व्यापार सहन करूनही त्यांनी स्वधर्म आणि स्वराज्य न सोडता औरंगजेब पत्करले आणि अशा प्रकारे त्यांचं 11 मार्च 1689 किंवा पुढे औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे मराठा साम्राज्यासाठी एक मोठे वळण ठरले. त्यामुळे मराठ्यांचा लढा अधिक तीव्र झाला आहे. अशा प्रकारे त्यांचा अल्प